पहिल्या दिवसाअखेरच महाराष्ट्राची सामन्यावर घट्ट पकड करत पहिल्या डावामध्ये मणिपूरच्या विरुद्ध 137 धावांवर महाराष्ट्राची 127 धावा 3 बाद अशी खेळी करण्यात आली। शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर आजपासून 4 दिवसीय महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामन्याला सुरुवात झाली असून सकाळी 9 वाजता नाणेफेक जिंकून मणिपूरनं प्रथम फलंदाजी घेण्यात आली। 5व्या षटकात प्रदीप दाडे यांना मणिपूर संघाला पहिला झटका दिला। दुसऱ्या बाजूने आशय पालेकरनं देखील उत्तम गोलंदाजी केली, पण बळी न मिळाल्यानं केदार जाधवनं लगेचच फिरकी गोलंदाज हितेशला पॅव्हेलियन एंडकडून संधी देण्यात आली। यानंतर या सामन्यात रणजी पदार्पण करणाऱ्या हितेश वाळुंजनं त्याच्या पहिल्या 5 षटकात केवळ 7 धावा देत 4 बळी घेत मणिपूरचं कंबरडं मोडलं। 45 धावांवर निम्मा संघ माघारी परतल्यानंतर प्रियोजित 45, प्रफुल्ल मनी 33, 6व्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी रचली। पहिल्या सत्रात जेवढाला खेळ थांबला तेव्हा 90 रन आणि 5 विकेट इतक्या धावा केल्या। त्यानंतर प्रदीप दाडेनं आपल्या तेज गोलंदाजीनं 35 रन 4 बळी घेत मणिपूरला रोखलं आणि शेवटचा धावा बळी हितेश वाळुंजनं घेत पदार्पणात 5 बळी मिळवण्याची कामगिरी केली आणि मणिपूरचा पहिला डाव 137 धावांवर संपुष्टात आला। या सामन्यासाठी देशातली पहिलीच महिला कसोटी पंच म्हणून नावाजली गेलेली मुंबईची वृंदा राठी ही अभिजित देशमुख यांच्यासोबत मैदानी पंच म्हणून काम पाहत असून सामनाधिकारी फजल मोहम्मद हे असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सुहास हिरवे हे अँटी करप्शन अधिकारी आणि सोलापूरचे माजी राज्य खेळाडू सत्यजित जाधव, वैभव इरावती हे महाराष्ट्र मणिपूर संघाचे स्थानिक व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत। हा सामना झाल्यानंतर महाराष्ट्र संघाचे कर्णधार जाधव आणि मणिपूर संघाचे कर्णधार मितांकेशंगम लंगलोन्यंबसिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला। नमस्कार, आज आम्ही महाराष्ट्राचा सामना रणजी सामना मणिपूर सोबत सोलापूरमध्ये इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये खेळत आहोत आणि खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही इथे सरावासाठी पण आलो होतो। खूप चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्यात सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेटनी आणि रेणूचे सर म्हणा किंवा रोहित जाधव म्हणा यांच्या पुढाकारामुळेच हा सामना आज इकडे होतोय आणि आम्हाला खूप आनंद आहे की खूप चांगल्या लेवलच्या फॅसिलिटीज आणि खूप चांगला पाहुणचार इथे आम्हाला मिळालेला आहे। त्यामुळं आम्ही खूप धन्यवाद देतो सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे आणि सर्वात महत्त्वाचं रोहित दादांचं जे विजन आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक रणजी सामना ह्या वर्षी किंवा इथून पुढच्या प्रत्येक वर्षी ॲटलिस्ट एक तरी सामना डिस्ट्रिक्टच्या मैदानात झाला पाहिजे। त्या रोहित दादांच्या विजनसाठी पण मी खूप धन्यवाद देतो। मतलब अच्छा प्लेयर है, मतलब इंटरनेशनल खेला हुआ है, तो उसके साथ खेल के हम लोग को बहुत एक्सपीरियंस हो सकता है। मतलब उसके साथ खेलना और उसको बॉलिंग करना हम लोग को बॉलिंग के लिए सीख सकते हैं हम लोग काफ़ी ज़्यादा। यादव जैसे प्लेयर्स धंधो एकदम बढ़िया है, आउटफील्ड वाइज स्पेस वाइज एकदम बढ़िया है और स्पेशली क्राउड जो है बढ़िया है। वो तो बड़ी बात है ना, IPL जैसे टीम में अगर आ सकता है तो हम लोग तो अच्छा ही करेंगे। वो बस लगा सर सोलापुर में आके अच्छा लग रहा है। मौसम वाइज वेदर वाइज अच्छा है क्रिकेट के लिए, उतना ठंडा भी नहीं उतना गर्म भी नहीं, बस एकदम बैलेंस। पब्लिक का प्यार आपको पसंद आया क्या? पब्लिक का प्यार आपको? पब्लिक तो एकदम बढ़िया है। तो वो जैसे ढोल धड़ाका जैसा म्यूजिक बजा रहा था स्टेडियम में, एकदम मजा आ रहा था खेलने में। केदार जाधव, मितांकेशंगम लंगलोन्यंबसिंह 29 वर्षांनी सोलापुरात होणारा रणजीचा सामना पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी शाळकरी मुलांसोबत युवा खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून सकाळी सामनापूर्वी कर्णधार केदार जाधवच्या हस्ते पदार्पण करणाऱ्या हितेश आणि ओंकार यांना महाराष्ट्र संघाची रणजीची मानाची कॅप देण्यात आली। रणजी पदार्पणात हितेश वाळुंजचे 5 बळी तर सिद्धेश्वरच्या 58 धावा, प्रदीप दाडेचे देखील 4 बळी, कर्णधार केदार जाधव 49 वर नाबाद आहेत।